जय श्रीराम मित्रांनो, मोबाईलवरून आयुष्मान कार्ड कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आयुष्मान कार्ड बनवण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असला पाहिजे. जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल तर तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवता येणार नाही. त्यामुळे आधी तुमचा मोबाईल नंबर तुम्ही आधार कार्डला लिंक करून घ्या. तर सर्वात पहिले तुम्हाला जायचं आहे ह्या वेबसाईटवरती. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता. नाहीतर सिंपली तुम्हाला वेब ब्राउझर ओपन करायचा आहे आणि टाईप करायचं आहे बेनिफिशरी NHA आणि सर्च करायचं आहे. इथे तुम्हाला खूप साऱ्या वेबसाईट्स बघायला मिळतील, पण तुम्हाला बेनिफिशरी पोर्टल PMJ ह्या वाल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. आता इथे थोडंसं खाली स्क्रोल करून बेनिफिशरी वाल्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक OTP येईल, तो इथे तुम्हाला टाईप करून कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. आता तुमच्या समोर असं एक पेज ओपन होईल. इथे स्कीम मध्ये PMJ सिलेक्ट करायचं आहे, स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आणि सबस्कीम ही सेकंड वाली म्हणजेच PMJ-MJPJAY ह्या वाल्या स्कीम वरती सिलेक्ट करायचं आहे. तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि सर्च बाय मध्ये आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे. आता इथे तुमचा आधार नंबर टाईप करा आणि सर्च वरती क्लिक करा. आता इथे खाली तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबर्सची नावं बघायला मिळतील. तुमच्या रेशन कार्ड वरती ज्यांची नावं असतील त्यांचीच नावं तुम्हाला इथे बघायला मिळतील. आपल्याला इथे थोडंसं बाजूला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि ज्याचं आयुष्मान कार्ड तुम्हाला बनवायचं आहे त्याच्या नावापुढे इथे ऍक्शन वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर आता अशी एक विंडो ओपन होईल. इथे व्हेरीफायवर क्लिक करा. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक न्यू विंडो येईल. इथे थोडं खाली स्क्रोल करा आणि इथे येस आय विश टू वर क्लिक करून अलाउ वर क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे ऑथेंटिकेशन मोड मध्ये आधार OTP ला सिलेक्ट करायचा आहे. आता तुमच्या मोबाईल वरती 2 OTPs येतील. एक असेल बेनिफिशरीज मोबाईल OTP आणि एक असेल बेनिफिशरीज आधार OTP. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल वरतीच तुम्हाला आधारचा OTP येईल आणि आपण सुरुवातीला ज्या मोबाईल नंबरने लॉग इन केलं होतं त्या मोबाईल नंबर वरती तुम्हाला बेनिफिशरीज मोबाईल OTP येईल. हे दोन्ही OTP तुम्हाला काळजीपूर्वक तिथे भरायचे आहेत. इथे बेनिफिशरीज आधार OTP भरायचा आहे आणि इथे बेनिफिशरीज मोबाईल OTP भरून घ्यायचा आहे. OTP भरून झाल्यावर ऑथेंटिकेट वर क्लिक करा. तुमच्या समोर असं एक पेज ओपन होईल. थोडं खाली स्क्रोल करून इथे KYC करायची आहे. त्यासाठी इथे आधार OTP ला सिलेक्ट करायचा आहे आणि व्हेरीफाय ला क्लिक करायचं आहे. इथे थोडं खाली स्क्रोल करून येस आय विश टू ला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि अलाउ करायचं आहे. जसे आधी तुम्हाला 2 OTP आले होते, एक आधार OTP आणि एक बेनिफिशरीज मोबाईल OTP, तसेच पुन्हा सेम इथे OTP येणार आहेत. तर तुम्हाला ते काळजीपूर्वक तिथे भरून घ्यायचे आहेत. इथे तुमचा बेनिफिशरीज मोबाईल OTP भरा आणि इथे तुमचा बेनिफिशरीज आधार OTP भरून घ्या. तुम्ही OTP भरल्यावर तुमची पूर्ण डिटेल्स इथे येईल. ती तुम्ही एकदा चेक करून घ्या, व्हेरीफाय करून घ्या की बरोबर आहे की नाही. आता थोडं खाली स्क्रोल करा. इथे काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. जसं की इथे मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय वर क्लिक करा. OTP येईल, तो इथे फिल करा. इयर ऑफ बर्थ सिलेक्ट करा. रिलेशन विथ फॅमिली हेड काय असेल ते सिलेक्ट करा. पिनकोड, स्टेट, सब डिस्ट्रिक्ट, विलेज, डिस्ट्रिक्ट हे सर्व तुम्ही फिल करा. तुमचा एरिया रुरल आहे की अर्बन ते तुम्ही सिलेक्ट करा. ऍडिशनल इन्फो फिल करून झाल्यावर आता इथे वर यायचं आहे आणि इथे कॅप्चर फोटोवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा एक फोटो काढून घ्यायचा आहे. फोटो काढून झाल्यावर खाली स्क्रोल करा आणि इथे सबमिट वर क्लिक करा. पुढच्या 10 मिनिटात तुम्ही तुमचं आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता. आयुष्मान कार्ड कसं डाउनलोड करायचं ह्याची मी एक व्हिडिओ बनवलेली आहे. ती व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आभा कार्ड कसं बनवायचं ह्याची सुद्धा व्हिडिओ मी बनवलेली आहे. ती व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं आभा कार्ड बनवू शकता. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण माझ्या चॅनल्सवरती अशा खूप साऱ्या व्हिडिओ येतच राहतात.